एकीकडे ठाकरे बंधूंमध्ये टाळी आणि हाळी सुरू असताना दुसरीकडे पवार काका पुतण्याही एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्या। खुद्द शरद पवारांनी असे संकेत दिले, सुतोवाचही केलं आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला। पण आता या सर्व चर्चांना अजित पवारांनीच ब्रेक लावला आणि त्यासाठीचे कारण त्यांनी देऊ केलेलं आहे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या लोकांसाठी मात्र थोडं झोमणारं ठरू शकतं। पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। पुतण्याची समेट की काकांची गुगली, राष्ट्रवादी एक होणार की नुसतीच हवा? जय पवारांच्या साखरपुड्यात सगळं पवार कुटुंब एकत्र। रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीच्या निमित्ताने काका पुतण्या एका टेबलावर। सहकार विभागाच्या कार्यक्रमात काका पुतण्यांमध्ये गुफ्तगू। या सगळ्या दृश्यांमुळे काका पुतण्या एकत्र येणार अशी चर्चा रंगत असतानाच शरद पवारांनी आणखी एक खडा टाकला। राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या चर्चांवर माध्यमातल्या प्रतिनिधींशी गप्पा मारताना पवारांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा असं वक्तव्य केलं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची चर्चा रंगली। हा निर्णय साहेबांनी सुप्रियाताई आणि जयंतराव पाटलांवरती सोपवला आहे। त्यामुळे तो जो काही निर्णय घेतील तो माझ्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता अंमलामध्ये आणेल। 1978 सालापासून पवार साहेबांबरोबर आहे। त्याच्यानंतर अनेक चढउतार झाले, पण चढउतारामध्ये आम्ही कायमच साहेबांबरोबर राहिलो। एप्रिल 2023मध्ये जे काय फूट झाली त्यावेळेलासुद्धा अजितदादा असतील किंवा त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी मला आग्रह केला। मी म्हटलं मग मी साहेबांना सोडून कदापि जाऊ शकत नाही। साहेबांना सोडून मग यापूर्वी जर गेलो असतो तर कदाचित एखादं मला पद मिळालं असतं। समजा पवार कुटुंब आलं एकत्र तर काय त्यांचा कुटुंबाचा भाग आहे, काय प्रॉब्लेम आहे? मला तर काहीच म्हणजे अडचण नाही। पवार ते एकच होते ना। आजही ते सर्वजण पवार कुटुंब म्हणून एकत्र आहे, कुटुंब म्हणून एकत्र आहेत, राजकारण म्हणून वेगळे, कुटुंबाच्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला एकत्र आहेत। पवारांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीतल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा जोश हाय झाला। पुण्यात तर राष्ट्रवादी एक करा असं सांगणारी पोस्टर्स लागली, पण कार्यकर्त्यांमध्ये असा जोश संचारलेला असतानाच खुद्द अजित पवारांनीच या चर्चेतली हवा काढली आहे। एकत्रीकरणाबाबतचं वक्तव्य म्हणजे शरद पवारांची गुगली असल्याचं अजितदादांना वाटतंय। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशा पद्धतीच्या जोरदार चर्चा असताना दुसरीकडे अजित पवारांनी जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे आमदारांना सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भातला प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही। त्यामुळे सध्या तरी ह्या केवळ चर्चा आहेत। यासोबतच शरद पवारांनी ही चर्चा का केली असेल या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी स्पष्टपणे म्हटलं की शरद पवारांसोबत असणारे काही जे पदाधिकारी आहेत ते पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहेत आणि त्यामुळेच कदाचित अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडून आलं असेल। दोन्हीकडच्या काही नेत्यांनाही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता वाटत नाहीये। कुठल्या बॉडी लँग्वेजचा अभ्यास केला मला कळत नाही। तुम्ही एक लक्षात घ्या, रयत शिक्षण संस्थेमध्ये स्वतः पवार साहेब अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत, पण दादा सुद्धा त्यात आहेत त्या संस्थेमध्ये। काल सहकार विभागाची बैठक होती YB चव्हाण सेंटरला 2 दिवसापूर्वी। तिथे फक्त दादाच त्यांच्याशी बोलले असं नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा बोलले। त्यांची पण बॉडी लँग्वेज आहे, साहेबांची पण बॉडी लँग्वेज, दादांची पण। याचा अर्थ याच विषयावर चर्चा झाली असं होत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या बाबतीत जी चर्चा फक्त माध्यमामध्ये चालू आहे आणि या माध्यमातून आम्हाला या गोष्टी कळतात। माझ्या माहितीनुसार कुठेही अशा प्रकारची सध्या चर्चा चालू नाही। राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेवर महायुती आणि महाविकास आघाडीतल्या पक्षांना काय वाटतं ते पाहूया। अजित पवार हा एक गट आहे, फुटलेला गट। मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे किंवा बाळासाहेबांची आहे। शिंदे हा गट आहे। अमित शहानी ठरवलं म्हणून लोक ते स्वीकारणार नाही, एक लक्षात घ्या। अमित शहाने खूप काही ठरवलं होतं, पाकिस्तान ताब्यात घ्यायचं ठरवलं होतं, बरं का, चुन चुन के मारेंगे ठरवलं होतं। काय झालं का? कारण तिथे ते निवडणूक आयोगाच्या हातात नाही। पाकिस्तान ताब्यात घेणं किंवा POK ताब्यात घेणं, दहशतवाद्यांना मारणं हे ED CBI किंवा निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतं ते त्यांनी ते करू शकलं, त्यांना ते शक्य नाही आहे। त्यांची मजल काय आहे हे कालच्या युद्धात दिसून आलं। हे किती डरपोक आणि ढोंगी लोक आहेत हे काल दिसून आलं। कौटुंबिक संबंध वेगळे आणि राजकारण वेगळं असं पवार कुटुंबियांचं पहिल्यापासून मत आहे आणि कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत त्यांनी ते दाखवूनही दिलंय। आता त्यांचा यापुढचा राजकीय प्रवास कसा असणार याचीच उत्सुकता आहे। दोन्ही राष्ट्रवादी एक होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। त्यामुळे 10 जूनचा वर्धापन दिन दोघं एकत्र साजरा करतायत की वेगवेगळा साजरा करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे।
दुसरीकडे आमच्यासोबत जर यायचं असेल तर काही अटी शर्ती असतील, अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवारांच्या नेत्यांना मांडली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या नेत्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे, कोणत्याही परिस्थितीत विचारधारेशी तडजोड नको. त्यामुळे आगामी काळात हे दोन पक्ष एकत्र येत आहेत की वेगवेगळे पुन्हा एकदा स्वतंत्रपणे काम करतायत, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन हेमंत कदमसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.